शिजली आहे आणि तिने थळत ठेवली आहे. मस्त शिजली आहे चिकन एकदम. आणि डाळीचं पाणी थोडं वेळ उकळत ठेवलं आहे गॅसवर, म्हणजे थोडं घट्ट होईल रशीसाठी. गेलं होतं आता आलं आहे. काही काय आणलं आहे, फुलं आहे, ते केळी आहे. हे सगळं सुवासिनींचं आहे आणि काही भाजीपाला पण आहे, तर काढते मी. हॅलो, गुड इव्हिनिंग. तर आता संध्याकाळचे 4:30 वाजले होते आणि इथे खीर टाकताय आई. तर आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आहे. आज गुरुवार आहे आणि ते सुवासिनी जेवू घालायचं होतं आज. तर आम्ही आखाड्याच्या महिन्यातच घालतो, पण तेव्हा आम्हाला सुतक होतं, तर त्यामुळे तेव्हा काही जमलं नाही, त्यामुळे आत्ता घालतो आहे. ते सगळा स्वयंपाक म्हणजे थोडा झाला आहे, थोडा बाकी आहे. पुरण वगैरे वाटून झालं आहे, पोळ्या करायच्या, भात झाला आहे, रशी झाली आहे, खीर झालेली आहे. तर बघत राहा. कालदींना पण बोलवलं होतं सुवासिनी जेवणासाठी, त्याही आलेल्या आहे. आणि आत्यांनाही बोलवलं होतं, पण त्या बोलल्या की उद्याही गोंडे बांधण्याचा म्हणजे ते पोळ्याला बोलवतं ना, तर उद्या यायचंच आहे, त्यामुळे मग आज नाही आल्या त्या. तर इथे मी पीठ मळून घेते भाज्यांचं. त्याच्यामध्ये एक लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे, अद्रक पेस्ट करून ती टाकली. आज सवासनी आहे आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता किती वाजले? 5:45 वाजले. 5:30 वाजताच आमचा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता आणि 6 वाजता बसवायची तर सवासनी पण आता येतं अजून. ते चहा ठेवला आहे मस्त. तर बघत राहा. इथे सवासनींची तयारी पण झालेली, तुम्हाला दाखवते. पीस आणलेले आईंनी आणि पुलाव किती भारी ना. या बांगड्या, ते केळं, कशी रांगोळी काढली. इथे स्वयंपाक झाला होता आणि मी आता लेपन केलं आणि त्याच्या उंबऱ्यांवरच पावलं काढते. आम्ही सकाळीच काढतो रांगोळी वगैरे, पण शंभू आता पुसून टाकतो, त्यामुळे मी आत्ताच काढायला घेतलं स्वयंपाक झाल्यावर. तर बघत राहा. तर इथे देवीची ओटी भरत होतो. त्याच्यामध्ये ना एक ब्लाऊज पीस होतं, खोबऱ्याची वाटी, तांदूळ, खारीक, सुपारी आणि हळकुंड आणि बदाम. तर कोणतंही एक फळ ठेवायचं असतं त्याच्यावर. तर हे सगळं ठेवून त्याची पूजा केली. त्यानंतरनं देवीसमोर ठेवून घेतला आणि देवीचीही पूजा केली. त्यानंतरनं सुवासिनी सगळ्या आल्या होत्या. तर सुवासिनींच्याही ओटी भरण सगळं रेडी करून ठेवलं होतं आधी, हळदी कुंकू वगैरे वाहून. त्यानंतर ते बसले की मग इझी जातं देण्यासाठी. तर सगळं आला होता आणि आम्ही सगळे गप्पा मारत होतो. मी ते ताटं करते सर्वांसाठी. तर इथे सगळं रेडी झालं होतं. ओटी भरणंही रेडी होतं आणि इथं मी ताटं करून पाऊस चालू होता. पर्यंतची वाट बघत होतो आम्ही. उशीर झाला थोड्या वेळेला, पाऊस चालू होता त्यामुळे. तर सगळं आलं होतं.
इथे सगळ्यांचे पाय धुवून घेतले आणि हळदी कुंकू वाहून घेतलं. म्हणजे हळदी कुंकू दिलं त्यांना. हळदी कुंकू पायाला नसतं लावत वाटतं. हळदी कुंकू मी कपड्यालाच लावलं सगळ्यांच्या आणि पाया पडून घेतलं. शंभू आणि शंभूचे फ्रेंड आले होते. त्याचं मस्त खेळायचं काम चालू होतं. घरघर नुसते फिरत होते, पळत होते. खायचं असतं खाय ना मग. लाल झालं पाहिजे ना. बघ तुम्ही माझ्या खाय ना. आता सोडून दिलं खाय. प्रेम प्रेम सोडून दिलं. पानाचे विडे देत होते. असं म्हणतात की ते देवीला खूप आवडतात, तर त्यामुळे जेवण झाल्यावर सगळ्यांना ते द्यायला लागतात. तर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग येतोय तुम्हाला अशा बैलपोळ्याच्या दिवशीचा. तर आज सकाळी सकाळी आम्ही सत्यनारायण पूजा घालणार होतो नागेश्वरीच्या मंदिरात. तर श्रावण महिन्यामध्ये आमचे 2 सत्यनारायण असतात, एक भैरवनाथाच्या मंदिरात आणि एक नागेश्वरीच्या मंदिरात. तिथे महादेवांचंच मंदिर आहे नागेश्वरीचं मंदिर म्हणजे. तर तिथेच आमचे दादा जायचे. मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच असेल. तर पूजा वगैरे श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर ते तिथं जाऊन पूजा करायची. सकाळी पहाटे 5 वाजता जाऊन आणि 7:30-8ला ते घरी यायचे. म्हणजे अंधार होतो तेव्हाच जायचे आणि दिवस उजडला तेव्हा घरी यायचे. तरी ते तोच प्रसाद बनतोय सत्यनारायणाचा. तर झाला होता प्रसाद. 1.25 किलोचा प्रसाद होता. दोन्ही ठिकाणी 1.25 किलोचे सगळे वस्तू घेऊन प्रसाद करायला लागतो. तर आता ते चालले होते नागेश्वरी. मी घरीच होते कारण घरी पण काम होतं. संध्याकाळी बैल पोळ्याचा स्वयंपाकही करायचा होता आणि सकाळचंही अजून काही आवरायचं होतं. त्यामुळे मी काही गेले नव्हते आणि ते मी आता आली आमुष्या देण्यासाठी खाली. तर इथे मिरच्या, मीठ, 2 कांदे, उडदाची डाळ, तेल आणि गव्हाचं पीठ हे सगळं द्यायला लागतं. तर इथे डाळिंब आणि किवीचं फ्रूट खात आहे मी. इथं सगळं काही काम आवरलं होतं. मला पूजेला बसायचं नव्हतं, त्यामुळे मी काही पूजेला गेली नव्हती आणि मी घरीच होते. मग संध्याकाळची पण तयारी करून ठेवली थोडीशी. तर इथे पुरणपोळ्या बघा किती मस्त फुगत आहेत. आईन त्या तिकडे गेलं होतं, तोपर्यंत मी पुरण वगैरे वाटून पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. आईने आल्या मस्त पोळ्या केल्या. बघा किती मस्त अशा पोळ्या फुगल्या. त्यानंतर काजली आलेल्या होत्या. तर आम्ही त्या लवकरच आल्या होत्या कारण साडी घेण्यासाठी गावात जायचं होतं. तर आईंसोबत त्याही गेल्या होत्या गावात. खरेदी करून आल्या होत्या आणि पोळ्याला एक पोळी आम्ही फर्स्ट टाइम पोळी लाटताय. कसं वाटतं लाटताय? त्यानंतर मी लाटा मग यू कॅन डू इट. बैलांना केळी लागतात. बैलांना केळी ॲपल बनायला तुला खायचं का? हॅलो, गुड इव्हिनिंग. तर चला आता देवांची पूजा झाली, ती बघितली असेल ब्लॉगमध्ये. तर मस्त पूजा केली आणि शंभूने लगेच 2 बैल तिथले घेतले खेळायला. बघा किती छान पोळी फुगली होती. तर त्यांची पोळी लाटून झाली. त्यानंतर काजली पण आलेला आहे. बघा काजली हाय करा. हाय. केव्हाच्या आल्या त्या बसला आहे मस्त स्वयंपाक करून आता. तर बघत हा पूर्ण ब्लॉग स्किप न करता. संध्याकाळी आत्या मामा सगळी फॅमिली येणार आहे त्यांची संध्याकाळी. तर तोही ब्लॉग संपूर्ण
आमची तर नाही, सगळ्या महाराष्ट्रात बैलपोळा. शंभू खाली बघून ये. काहीच दिसत नाही पण याच्यात. चाल पळ जाय ओम जाजूकडे जाय तिकडं जा. चाल काय हळू हळू हळू. हा पहिले खावलं आता नाही ना मा आंबा आहे ती. एक साईडला उभं आहे बैल आला ना मारतो मग डेंजर. बैल पॅकेट डेंजर आहे. मिठो बघ इथं बस, इथं बसून मजा बघ. खूपच अंधार आहे येते का नाही. घे गाय खातोच नाही ना. गाण्याचा आवाज हो ना, गाण्याचा आवाज नाही येते. झालं का? तर इथे पाहुणे आले होते. निखिल दादा, विकी दादा, मामा, दादा, मिस्टर, पप्पा, आई सगळे जेवण करण्यासाठी बसले होते. त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्हीही बसलो चौघीजणी. तर आत्या आणि आई आम्ही सगळे नंतर बसलो. तर इथे टॉवेल, टोपी, कपडे, साडी वगैरे काढून ठेवली होती मामान त्यांची. गोंडा बांधायला लागतो ना. खुर्ची दादा. तर आमच्या इकडे लग्न झाल्यानंतर ना पहिल्या पोळ्याला सासरकडच्यांना जेवण करायला बोलवतात आणि त्यांना कपडे वगैरे घेतात. तर सगळीकडे अशी प्रथा आहे आमच्या इकडे, म्हणजे सगळीकडेच घेतात. तर इथे विकी दादांवर टॉवेल टोपी टाकून त्यांना कपड्यांसाठी पैसे दिले आणि ते मामा त्यांच्यावरही टॉवेल टोपी टाकली आणि त्यांना ड्रेस दिला. निखिल दादांनाही ड्रेस दिला आहे. ते चेंज करण्यासाठी गेले तर तेही येतीलच. इथे मध्ये आम्ही आत्यांना आईंनी साडी हळदी कुंकू देऊन साडी दिली. त्यानंतर काजलींचंही मी हळदी कुंकू देऊन साडी दिली. फोटो बघा. नाही बसत तरी ते सत्यनारायणची पूजा झाली आज. तर तोच प्रसाद मी दिला डब्यामध्ये पॅक करून. तर इथे सगळं पिशवीमध्ये पॅक करत होता. त्या चाललाय घरी. ओके या परत. तरी ते दिदीन ते आता घरी चाललाय आणि शंभू त्यांच्या मागे लागला नेहमीप्रमाणे. त्यांच्या कड्यावरून खाली उतरतच नाही. त्याला जायचं त्यांच्या घरी. पण आता खूप उशीर झालेला आहे. 10 वाजून गेलेले आहे. त्यामुळे त्याला काही जाऊन दिलेलं नाही.
दुपारची वेळ असली की तो जात असतो, पण ह्यावेळेस नाही पाठवला कारण खूप टाईम झाला, त्यामुळे तो नाही गेला. तर ये खाल्ले. काला बाप्पा. बाय बाय बाय. हा, दिवाळीला काय? काय म्हणते? पिली नाही म्हणजे अरे पगळी नाही असं म्हणायचं तुला. मग तू आताच आणली, मग कसं काय पगळ? बरं कोणी घेऊन दिली? मामांनी कोणते मामा? ते हम्म. छोटा बच्चा म्हणून आम्हाला मी छान आहे स्ट्रॉबेरी काही बोलतो, डप्पी काहीही बोलतो. वेडी मी नाही, तू वेडा आहे. मला देतो का? दे ना. छान आहे ना. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. शंभू इकडे आईस्क्रीम खातोय. कोणी घेऊन दिली बाळा? निकी मामाने विकी मामाने? नाही रे, विकी मामाने घेऊन दिली. विकी मामाने घेऊन दिली ना. जेवण नाही करायचं का? जेवण करणार सोनू? सध्या तर मी तो आता तुला जायला लागलोय. अजून अजून बोल ना. अभ्यास पण करणार आहे. हां अजून अजून काय करणार आहे? थांबली नाही ना, सगळी फिनिश करायची आता. खूप सर्दी झाली तरी आईस्क्रीम खातोय. लाजच नाही त्याला. आहे का तुला लाज? असं नाही करायचं. एक्झाम चालू आहे तुझी? सांग मग त्यांना माझे पेपर चालू आहे. किती लिहितो तू पेपरमध्ये? किती? 3 लिहितो? 3 येतात तुला लिहिता? येता? अरे वा, हुशार झाला मग. हा शर्ट जो त्याने घातलेला आहे ना, तो आम्ही झुडिओमधून घेतला होता. कसं दिसतं नक्की सांगा. तुला आवडला का रे? नाही आवडला? मग कसं काय घातलं? हां ओला आहे. मग तू ओला केला ना, तू नीट बस मागं माझ्यासारखा. तुला कोण आवडतं सगळ्यात जास्त सांग? तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? हे असं काय नीट सांग ना. मम्मी आवडते का? पप्पा नाही आवडत? हां ऐ पप्पा नाही आवडत का? खूप आवडली त्याला. नीट खा जरा. पहिली अशी आईस्क्रीम असेल ती पूर्ण त्याने खाल्लेली, नाही तर ना 1-2 घास खा. आईस्क्रीम कोणी घेऊन दिली तुला? विकी मामाने ना. त्याचं नाव विशाल मामा आहे, माहिती तुला? माहिती तुला? ए बाळा. माझा पण ईशान मामा आहे. मला पण ईशान मामा आहे. तुझा विशाल मामा कुठे आहे? लाटला वाडीला आहे ना. तुला जीव लावतो ना तो? तू जीव लावतो का रे तो? तुला भेटायला आला होता का? कधी? कधी? मागच्या वर्षी जेव्हा पोळा होता ना, मला खूप फोन केले होते त्याने की ये खूप फोर्स केलं होतं. इतकं म्हणजे मी मागच्या वर्षी गेले होते ना पोळ्याला. मी शंभू आम्ही दोघं गेलो होतो. त्याचे पप्पा आता अंतापूरला गेले होते मागच्या वर्षी. मी शंभू आम्ही दोघंही गेलो होतो. म्हणजे मागच्या वर्षी असं वाटलं नव्हतं की तो ह्या पोळ्याला नसणार आहे. त्यामुळे त्याने मला इतकं फोर्स करून बोलवून घेतलं होतं आणि खूप मजा आली होती. तेव्हा मी मस्त फोटो वगैरे काढले होते. नेमकी त्याचं काय झालं माहिती आहे का, फोटो वगैरे आम्ही सगळे त्याच्या फोनमध्ये काढलेले होते आणि त्याचा फोन जेव्हा जास्त झालं ना, तेव्हा पोलिसांनी जमा केलेला होता आणि परत आमच्याकडे दिला ना, तेव्हा फॉर्मॅट मारून दिला. तर त्याच्यामधले सगळे फोटोज वगैरे सगळं डिलीट झालं होतं. नंबर, फोटो आम्ही सगळे त्याच्याच फोनमध्ये फोटो काढायचो, कारण त्याचा फोनचा कॅमेरा वगैरे चांगला होता. त्यामुळे त्याच्याच फोनमध्ये सगळे फोटो होते. त्याचे सगळे आमच्या आठवणी त्याच्या फोनमध्ये होत्या. पण
त्यांनी सगळं फॉर्मॅट मारल्यामुळे सगळी आठवणी सगळं डिलीट होऊन गेलं.